तुमच्या राहण्याच्या जागेसाठी येथे काही सर्वोत्तम वास्तुदोष उपाय आहेत. तुमच्या घरातील वास्तुदोष तुम्ही कसे दूर करू शकता आणि तुमच्या जीवनात विपुलता आणि सकारात्मकता कशी आणू शकता त्यासाठी 5 प्रकार करू शकता. 1. वास्तुशास्त्र टिप. समोरच्या भिंतीवरील चित्र. जेव्हा कोणी तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा त्यांना तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाचे चित्र पहावे. त्या व्यक्तीला दिसणाऱ्या पहिल्या भिंतीवर देवतेचे चित्र लावणे चांगले. ही भिंत मुख्य दरवाजा समोरची असू शकते. ती जागा रिकामी ठेवल्यास तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. 2. वास्तुशास्त्र टिप. घरी विंड चाइम्स. बहुतेक लोक विंड चाइमला केवळ सजावटीच्या वस्तू मानतात. तथापि, जेव्हा घरासाठी वास्तूचा विचार केला जातो तेव्हा ते योग्यरित्या ठेवल्यास तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकतात. वास्तुदोषाचा सामना करणाऱ्यांनी विंड चाइम विकत घेऊन प्रवेशद्वारावर लटकवावा. तुम्ही विकत घेतलेल्या विंड चाइम मध्ये परिपूर्ण सुसंवाद निर्माण करण्यासाठी 6 किंवा 8 रॉड असावेत. 3. वास्तुशास्त्र टिप. क्रिस्टल बॉल्स घाला. वास्तुशास्त्राच्या टिप्सनुसार क्रिस्टल बॉल घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास ते शुभ मानले जातात. ते क्वार्ट्झचे बनलेले असल्याने ते खूप आकर्षक दिसतात. हे क्रिस्टल बॉल्स महत्त्वपूर्ण आहेत कारण ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि तुमचे घर अशुभपासून मुक्त ठेवतात. चांगल्या नातेसंबंधांसाठी गुलाबी क्रिस्टल बॉल, चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी नारिंगी आणि शुभेच्छांसाठी लाल क्रिस्टल बॉल मिळवा. 4. वास्तुशास्त्र टिप. नकारात्मकता दूर करण्यासाठी समुद्री मीठ वापरा. वास्तुशास्त्राच्या सर्वात सोप्या टिपांपैकी एक म्हणजे तुमच्या घरात आणि आसपास समुद्राचे मीठ उदारपणे शिंपडणे. आपल्या घरात समुद्राच्या मिठाचे थोडेसे कुचलेले भाग ठेवल्याने सर्व नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होणे शक्य होते. तुम्ही पाण्यात समुद्री मीठ मिक्स करून तुमचा मजला स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. 5. वास्तुशास्त्र टिप. प्रवेशद्वारावर घोड्याची नाल ठेवा. आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाल खिळलेली असणे आवश्यक मानले जाते कारण ते संपत्ती आणि नशीब आणू शकते. घोड्याचा नाल देखील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, म्हणून मुख्य दरवाजावर ठेवणे योग्य आहे. घोड्याचा नाल उलट्या दिशेने लटकवू नका किंवा ते वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा आणेल याची खात्री करा.